मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि आता प्रत्येक आईला प्रश्न सतावतो तो टिफिनमध्ये काय द्यायचं। तर आज आपण 6 दिवसासाठी 6 प्रकारचे टेम्पटिंग असे हेल्दी आणि मुलांना आवडणारे असे टिफिनच्या रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपली पहिली रेसिपी आहे बेसन कट चीला। बेसन कट चीला बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालून व्यवस्थित बॅटर तयार करायचं आहे। अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये। साधारण या कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर असलं पाहिजे। आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि 5 मिनिटं हे बॅटर झाकून ठेवूयात। तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊयात। गरम पॅनला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर बेसनचा चीला पसरवून घ्यायचा आहे। एक बाजू भाजली की दुसरी बाजू पलटून आपण भाजून घेणार आहोत। या पद्धतीने हे पहा, दोन्ही बाजू भाजलेल्या आहेत। आता आपण याच्यावर टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे। यानंतर थोडासा कांदा पसरायचा आहे, शिमला मिरचीचे तुकडे, थोडेसे टोमॅटोचे काप ही घालत आहे मी आणि क्रंचीनेससाठी स्वीटकॉर्नचे दाणे वापरलेले आहेत आणि भरपूर असं चीज ग्रेट करून घालायचं आहे। आता झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं हा चीला फ्राय करायचा आहे। चीला तयार झालाय। मी आता त्याचे रोल्स करते जेणेकरून मुलांना व्यवस्थित हातात धरून खाता येतील आणि या रोलचे मी छोटे छोटे काप ही करत आहे। यम्मी असा बेसन कट चीला तयार आहे। मी तो सॉस बरोबर सर्व केलेला आहे। तुम्ही नुसताही चीला खाऊ शकता, एकदम टेम्पटिंग लागतो आणि मुलांनाही खूप आवडतील अशा पद्धतीने आपण हा बेसन कट चीला बनवलेला आहे। या लंच बॉक्स बरोबर मी इथे फळे दिलेले आहेत। मी या ठिकाणी चिकू दिलेला आहे। तुम्ही याऐवजी केळी, ॲपल, ऑरेंज अशी फळे देऊ शकता किंवा ड्रायफ्रुट्स देऊ शकता किंवा बिस्किट देऊ शकता। टेस्टी असा पालक पराठा बनवण्यासाठी मी 1 वाटी पालक धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे। आता याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। पराठ्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पिठात मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा धनेजीर पूड घालायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। तिखट फार स्पायसी नाही आहे त्यामुळे मी 1 चमचा घातले। यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि ही जी आपण पालकची पेस्ट केलेली आहे ती आपण याच्यात आपण घालून घेऊयात। पालक पराठा आणखी टेम्पटिंग आणि टेस्टी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये एक सिक्रेट अशी पेस्ट घालणार आहे, ती म्हणजे पुदिन्याची। आपण पुदिन्याची जी चटणी करतो ती पुदिन्याची चटणी मी या पालक पराठ्यामध्ये वापरणार आहे। जितका पालक घेतला होता त्याच्या 1/3 कप आपण ही पुदिन्याची चटणी घ्यायची आहे। पुदिन्याच्या चटणीमुळे पालक पराठ्याला एकदम सँडविच सारखी टेस्ट येणार आहे आणि मुलांना आपण सँडविचेस खातोय अशी वाटेल इतकं याची टेस्ट छान येते। यानंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि मिश्रण छान मळून घ्यायचं आहे। पाण्याची गरज वाटली तर वापरायचं आहे। पराठ्याचा गोळा तयार झालेला आहे। आता मी थोडासा तेल लावून त्याला आणखी छान मळून घेते। पालक पराठ्याचं पीठ 10 मिनिटं झाकून ठेवूयात। पिठाची एक छोटी लाटी घेऊन मी आता पालक पराठा लाटून घेते। तुम्हाला ज्या आकारात हवा आहे त्या आकारात तुम्ही लाटून घेऊ शकता, गोल, चौकोनी, त्रिकोणी। मी या ठिकाणी चौकोन आणि त्रिकोण दोन्ही प्रकार करणार आहे। हे पहा, छान असा पराठा लाटून झालाय। आपण आता तो बटरवर छानपैकी भाजून घेऊयात। पराठा तयार आहे। आपण आता तो टिफिनमध्ये भरूयात। मी या ठिकाणी त्रिकोणी पराठाही केलेला आहे। हे पहा, मस्त असे पदर सुटलेले आहेत पराठ्याला, छानपैकी भाजला गेलेला आहे, मऊसूत झालेला आहे। अशा प्रकारे पुदिन्याची चटणी वापरून केलेला पराठा लहान मुलांना नक्कीच आवडेल। आणि याचबरोबर मी छोट्या छोटीसाठी इथे 2 केळी दिलेल्या आहेत आणि या पद्धतीने आपला टिफिन तयार झालेला आहे। चीज सँडविच बनवण्यासाठी मी इथे 1 कप ग्रेटेड चीज घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी 1/4 कप शिमला मिर्च काप घातलेले आहेत। त्यानंतर 1/4 कप गाजर किसून घेतलेला आहे ते घातलेलं आहे आणि यानंतर 1/4 कप कांदा बारीक चिरून घेतलाय तो घातलाय। त्याचबरोबर याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात भाज्या घालू शकता। आता मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते याच्यामध्ये। आता बाइंडिंगसाठी पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस किंवा तुमच्याकडे जो सॉस अवेलेबल असेल, शेजवान सॉस, चिली सॉस यापैकी तुम्ही कुठलाही सॉस वापरू शकता। याच्याने बाइंडिंग तर होईल आणि टेस्टी छान येईल। मी इथे पिझ्झा सॉस वापरलेला आहे।
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण आता ब्रेड स्लाइस तयार करूयात। प्रथम ब्रेडच्या साइड्स कट करून घ्यायचे आहेत, कडा कट करून घ्यायचे आहेत। आता मी ब्रेडचे 2 ट्रायंगल शेप कट करत आहे। तुम्हाला जर स्क्वेअर हवा असेल तर तुम्ही स्क्वेअर तसाही ठेवू शकता। दोन्ही स्लाइसला बटर लावून घ्यायचं आहे। एका स्लाइसवर सँडविचचं मिक्सचर घालायचं आहे आणि दुसरी स्लाइस त्याच्यावर झाकायची आहे। अशा पद्धतीने आपण सँडविच तयार केलेला आहे। एकदम टेम्पटिंग असं सँडविच झटकीपट तयार झालेलं आहे। विदाउट बेक आपण हे सँडविच तयार केलेला आहे। पहा काय टेम्पटिंग दिसत आहे। आता लहान मुलांना खाता यावं म्हणून याचे मी अजून 2 भाग करते, म्हणजे व्यवस्थित हातात पकडून खाता येईल। चीज सँडविच तयार आहे आणि त्याचबरोबर मी छोट्या सुट्टीसाठी इथे ड्रायफ्रूट्सचा एक टिफिन दिलेला आहे। मुलांचे आवडते सँडविच आणि स्ट्रॉंग हेल्थसाठी आपण इथे ड्रायफ्रूट्स दिलेले आहे। अशा प्रकारे आपला टिफिन तयार आहे। भेंडी फ्राय बनवण्यासाठी 2 चमचे तेल तापायला ठेवले आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेत। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि पाव किलो भेंडी चिरून घेतलेली आहे आणि ती आता आपण फ्राय करूया। 1-2 मिनिटं छान मीडियम फ्लेमवर आपण ही फ्राय करायची आहे। भेंडी छान फ्राय झाली आहे आणि यातील चिकटपणाही नाहीसा झालाय। आता याच्यात आपण मसाले घालूयात। अर्धा चमचा हळद, यात 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही काळा मसालाही घालू शकता। आवडीप्रमाणे दाण्याचं कूट घातलेलं आहे। आपण याच्यात लसूण वापरलेलं नाही, कारण आपण कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला वापरतोय, त्याच्यामध्ये लसूण असतो। याचप्रमाणे आता थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडासा गूळ आणि शेवटी कोथिंबीर पेरायची आहे। भेंडीची स्पायसी अशी भाजी तयार झाली आहे। टिफिनमध्ये काढून घेते। झटपट 5 मिनिटात बनणारी अशी भेंडीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। टेम्पटिंग अशा पोळी भाजीच्या टिफिन बरोबर मी इथे ऑरेंज दिलेले आहेत छोट्या सुट्टीसाठी। तुम्ही ड्रायफ्रूट्स, इतर फळे किंवा बिस्किट्स किंवा कॉर्नफ्लेक्स देऊ शकता। इन्स्टंट व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून आपण 15 मिनिटं भिजत ठेवणार आहोत। एवढ्या वेळेत आपण आपल्या या पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घेऊयात। भाज्या कट करून झाल्यात, आता आपण फोडणीची तयारी करूयात। पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। त्याच्यामध्ये आता मी 7 ते 8 काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। त्यानंतर अर्धा चमचा जिरा घातलेला आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। त्यानंतर आपण आता खडे मसाले घालूयात। तेजपत्ता, दालचिनी, हिरवी इलायची, 1 स्टार फूल आणि 7 ते 8 ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी। यात आता आपण 1 मीडियम कांदा उभा चिरून घालतोय। अद्रक लसूणची 1 चमचा पेस्ट घालायची आहे। कांदा थोडासा मीडियम परतला की याच्यात आपण 1 मीडियम बटाटा काप करून घालतोय। प्रथम बटाटा घालायचा आहे कारण तो शिजायला वेळ लागतो। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 गाजर उभे काप करून घेतलेले आहे ते घालतीये। यानंतर 2 हिरव्या मिरच्या स्लाइड केलेल्या आहेत। त्यानंतर 1 ढबू मिरची काप करून घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला। आता सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करूयात। आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी आपण 2 वाटी पाणी वापरणार आहोत। 2 वाटी पाणी आता घालून घ्यायचं आहे। भाज्या हलक्या हाताने पाण्यात मिक्स करायच्या आहेत। यानंतर मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण जरा जास्तच ठेवा, जेणेकरून पाणी खारट लागेल। टेस्ट केल्यानंतर आपल्याला पाणी खारट लागेल। यात मी आता 1 चमचा तूप घातलेला आहे। पाण्याची टेस्ट बघितली तर पूर्णपणे खारट लागत आहे, कारण भात शिजल्यानंतर त्यात हे मीठ ॲब्झॉर्ब होईल आणि आपलं प्रमाण बरोबर व्यवस्थित, मिठाचं प्रमाण व्यवस्थित होईल। या पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की आपण याच्यामध्ये तांदूळ, भिजवून ठेवलेले तांदूळ घालणार आहोत। हलक्या हाताने तांदूळ मिक्स करायचे आहेत। यानंतर हाय फ्लेमवर हे भात शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिट आपण हा भात शिजवायचा आहे हाय फ्लेमवर, जोपर्यंत पाण्याची लेवल आणि तांदळाची लेवल एक होत नाही। आता हे पहा, तुम्ही पाहू शकता लेवल एक झालेली आहे तांदळाची आणि भाताची। आता आपण याच्यामध्ये मटार घालणार आहोत, कारण मटार शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि फ्रोझन असल्यामुळे ते जास्त वाफायची गरज नाही। यानंतर झाकण ठेवून त्याच्यावर एक जड वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून छान पुलावला दम बसेल। आता हा पुलाव 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर
वाफवून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पुलाव एकदम छान असा टेम्पटिंग व्यवस्थित मऊसूद फुलला आहे आणि भाताचे शीत एकदम मोकळे झालेले आहेत। पुलावला कलरही किती छान टेम्पटिंग आलेला आहे पहा आणि एकदम मऊसूद मोकळा पुलाव झालेला आहे। मुलांना नक्कीच आवडेल असा हा छानसा पुलाव तयार झालेला आहे। या पुलावाबरोबर मी मुलांना आवडतो म्हणून काकडीचा रायता सर्व केलेला आहे। तुमच्या मुलांना आवडत नसेल तर तुम्ही नुसता पुलावही देऊ शकता। याचबरोबर मी छोट्या सुट्टीसाठी आलू भुजिया दिलेला आहे। कॉर्न फिटर बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत। यातले थोडेसे स्वीटकॉर्न आपण बाजूला ठेवूयात आणि बाकीचे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत। यात मी आता एक अर्धा इंच आल्याची पेस्ट घालणार आहे आणि 2 छोट्या हिरव्या मिरच्या घालत आहे। मिरच्या फारशा तिखट नाही। याचबरोबर तुम्हाला जर गार्लिकची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही गार्लिक पेस्टही घालू शकता, लसणाची पेस्टही वापरू शकता। आता आपण याची मिक्सरमध्ये दरदरा अशी पेस्ट करून घ्यायची आहे। फार फाईन पेस्ट किंवा बारीक पेस्ट करायची नाहीये। यात अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि यानंतर त्याची पेस्ट करायची आहे। आता आपण जे थोडेसे स्वीटकॉर्न बाजूला ठेवले होते ते मी आता बाउलमध्ये काढून घेतलेत। त्यात आपण ही जी कॉर्नची पेस्ट केली आहे ती आपण काढूयात। यात मी आता एक मीडियम कांदा बारीक चिरून घालतीये। त्यानंतर एक मीडियम बारीक चिरलेली शिमला मिरची घालत आहे। यात तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालू शकता, जसे की कोबी, गाजर। अर्धा चमचा हळद घालते। त्यानंतर एक अर्धा चमचा तिखट घालायचं आहे। हे तिखट काही फार स्पायसी नाही आहे। आपण याच्यात 2 मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे तिखट बेतानीच घालायचं आहे। यानंतर एक अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि आता मिक्सर बॅटर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। यात मी आता अर्धा ते पाऊण वाटी बारीक रवा घालत आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा असेल तर तो मिक्सरला तुम्ही बारीक करून वापरू शकता। याच्यामध्ये आम्ही आता पाऊण वाटी रवा घालते। यात बाइंडिंगसाठी आपण 2 वाटी बेसन किंवा डाळीचं पीठ घालणार आहोत। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कॉर्न फ्रिटरचं हे मिक्सचर छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे मिक्सचर 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून यातील रवा भिजेल आणि आपले फिटर्स एकदम फ्लफी होतील। 15 मिनिटांनंतर बॅटर एकदम छान भिजलेलं आहे। एक्स्ट्रा पाणी घालायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे। हे फिटरचं बॅटर 5 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालते। यानंतर मी इथे आप्पे पात्र घेतले आणि त्याच्यात तेल लावून घेतलेलं आहे। आपण हे फ्रिटर तळणार नाही तर तेलावर वाफवून घेणार आहोत। सावकाशपणे बॅटरचं मिक्सचर घालायचं आहे, कारण आपण जे अख्खे कॉर्न वापरलेले आहे ते पॉप होण्याची शक्यता असते। त्यामुळे काळजीपूर्वक हे बॅटर आप्पे पात्रात घालायचं आहे आणि यानंतर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं फ्रिटर्स कुक करायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय हे कॉर्न फ्रिटर आप्पे पात्रातून सहज निघत आहेत आणि छानपैकी असे खमंग असे फ्राय एका बाजूने फ्राय झालेले आहेत। आता आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेणार आहोत। सर्व फिटर उलटे करून घेतल्यावर त्याच्यावर थोडासा चमच्याने हलक्या हाताने दाब द्यायचा आहे, जेणेकरून फिटर आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतील, कुक होतील। वाव, अगदी टेम्पटिंग अशी कॉर्न फिटरची ही आपली टिफिन रेसिपी तयार झालेली आहे। मीही ग्रीन चटणीबरोबर सर्व केलेले आहेत। तुम्ही असेही खाऊ शकता किंवा सॉसबरोबरही आपण हे सर्व करू शकतो। मी या ठिकाणी छोट्या सुट्टीसाठी इथे 2 शेंगाचे लाडू दिलेले आहेत। या पद्धतीने आपण हेल्दी त्याचबरोबर मुलांना आवडतील असे टेम्पटिंग असे कॉर्न फिटरही दिलेले आहेत। अशा प्रकारे आपण शाळेच्या 6 दिवसांसाठी मुलांसाठी छानपैकी असे सुंदर सुंदर आणि हेल्दी यम्मी मुलांना आवडतील असे टिफिन रेसिपीज पाहिल्या। या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, फॅमिली मेंबर्समध्ये शेअर करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा। धन्यवाद।